नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण नेमके कपडे वापरताना कोणती काळजी घ्यावी या विषयावरती माहिती करून घेणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि त्याकरता आता आपल्या सोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी. आचार्यजी, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण आचार्य सुनील कुमार यांची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर, त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता. तर चला आपण थेट चर्चेला सुरुवात करूया आचार्यजींसोबत. सर, जसं मी म्हटलं तसं की आपण वेगवेगळे विषय घेऊन येतो. आज एक नवीन विषय घेऊन आलोय आपण, खूप वेगळा विषय, परंतु घराघरात विचार करण्यासारखा विषय, तो म्हणजे कपड्यांसंदर्भातला, की नेमके कपडे वापरताना कुठली काळजी घ्यायची. तर त्याच अनुषंगाने सगळ्यात प्रथम प्रश्न तुम्हाला हाच मला विचारायचा आहे. हल्ली तर ट्रेंड असा झालाय की नवीन कपडे सततच घेत असतो. आधी कसं असायचं, वर्षातनं कधी दिवाळी आली, वाढदिवस आला तर नवीन कपडे घेतले जायचे. पण मग आता असे सतत कपडे नवीन घेतल्यानंतर घरातले कपडे जुने होतात, खराब होतात, फाटतात. मग अशा कपड्यांचं ज्योतिषशास्त्रानुसार नेमकं करायचं काय? जेव्हा आपण नवीन कपडे घेताय तर खूप काही वस्तू लक्ष ठेवायच्या की आपले जे जुने कपडे आहे आणि स्पेशली जे कपडे फाटले आहे, ते जे फाटलेले कपडे जे आहेत त्यांचं काय करायचं. सगळ्यात मोठी गोष्ट, जर तुमचे जुने कपडे तुम्ही त्या कपड्यांचं काही चुकीचं काम केलं तर निश्चितपणे जे नेगेटिव्ह एनर्जी ते तुमच्यावर हावी होणार आणि तुमची जे सकारात्मक ऊर्जा आहे ते पण जाणार. म्हणजे घरात दारिद्र्य हा आपण निमंत्रित करतोय, तर असं करायचं नाही. तुम्ही जुने कपड्यांना दान करा, पण दान करताना तुम्हाला एक लक्ष ठेवायचं काय, की जे तुमचे जुने कपडे आहेत त्यांना तुम्ही धुवून, तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही त्यांना वस्त्रांना क्लिअर केलं नंतर तुम्ही दान करा. कधी कधी काय असतं, आपण कपडे काढले लगेच आपण दान करताय, ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आपली एनर्जी राहते आणि ते एनर्जी आपल्याला दान करायचं नाही, याचं लक्ष ठेवायचं. आणि नवीन कपडे वापरताना पण तुम्ही लक्ष ठेवा की जर त्या दिवशी अमावस्या आहेत तर कपडे तुम्हाला म्हणजे नवीन कपडे वापरायचे नाही. अमावस्या तिथीला जर तुम्ही पितरांसाठी काही कृत्य करताय, नित्यकर्म करताय, तर तुम्ही वापरा. पण जर तुम्ही वार, कुवार आणि तिथी अनुसार जर कपडे घातले, ते कपडे पण तुमचं भाग्य बदलू शकतात. याच्यामध्ये एकदम सत्यता आहे. म्हणून खूप काही लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की कधी पितृपक्षमध्ये तुम्ही नवीन कपडे खरेदी करू नका. खरेदी करा पण पितरांसाठी करा, असं लोक बोलताय. म्हणून जर तुम्हाला नवीन कपडे वापरायचे, नवीन कपडे वापरताना तुम्हाला शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी तुम्ही कपडे घालू शकता. आणि जुने कपडे नक्की दान करा. खूप काही ट्रस्ट आहेत जे लोक जुने कपडे घेताय आणि ते तुमचे कपडे जर तुम्ही दान केले तर लोकांसाठी ते काम येणार, तर तुम्ही त्यांना दान करून घ्या. नक्कीच, मला वाटतं खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे आणि मला वाटतं प्रेक्षकांनी नमूद करून घेतलं असेल कुठे ना कुठेतरी. पुढे जाऊन सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आज बराचसा ट्रेंड असा आलाय की स्पेशली यंगस्टर्समध्ये की फाटके कपडे घातले जातात. म्हणजे आवर्जून तसे फाटके कपडे विकतही घेतले जातात जास्त पैसे देऊन, आणि मग ते फाटके कपडे परिधान करून मुलं मुली आजचे वावरतात. मग त्याचा नेमका भाग्यावर चांगला वाईट परिणाम काही होताना दिसतो, काय सांगाल? तुम्ही एक प्रश्न मला विचारला, आता मी तुम्हाला एक सांगतो. कधी तुम्ही पाहिलंय की कोणी श्रीमंत माणसं जे खूप मोठे मोठे उद्योगपती आहेत, जे खूप मोठे मोठे आज जे खूप सक्सेसफुल लोक जे आहेत ते फाटले कपडे घालताय? कधी पाहिलंय? नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर आपण फाटले कपडे घातले आणि आपण पैसे देऊन फाटले कपडे आपण घेताय, म्हणजे आपण राहूची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी आणताय. याचा अर्थ असा आहे. आणि असं केल्यानंतर काय असतं, माणसामध्ये पाश्चात्यकरण, व्यसन हा लवकर लावून जातो. तुम्ही बघा, जे लोक सांस्कृतिक कपडे घालतात, मी हे म्हणत नाही, म्हणजे माझ्या काही
विरोध नाहीये, तुम्ही कसेही कपडे घाला, पण कमी ते कमी जे फाटले कपडे जे आहेत ते घालू नका. तुम्ही पाहिलं असेल, जे लोक खूप जीन्स वगैरे म्हणजे खूप फाटली जीन्स राहते आणि फाटले कपडे राहतात, जे लोक असे म्हणजे यासारखे कपडे जे लोक घालताय ना, त्या लोकांमध्ये पाश्चात्तीकरण तुम्हाला जास्त भेटणार. आणि व्यसन पण ते त्यांना लवकर लावून 1-2% आपण म्हणू शकत नाही, पण त्यांना व्यसन पण लवकर लागतो. अच्छा. म्हणजे राहूची एनर्जी हावी झाली तुमच्यावर तर तुम्हाला व्यसन लागणार, तुमच्यावर परत परत दारिद्र्य येणार आणि आपल्याकडे पैसे पण राहत नाही. आता तुम्ही जसं आपला जे पॉकेट जे राहते, जर पॉकेट फाटली त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकले, पैसे राहणार नाही तुमच्याकडे, ते पैसे खाली जात आहेत. तसंच जर तुम्ही फाटले कपडे घातले तर तुमच्याकडे पैसे पण थांबणार नाही. जे आपण परत परत म्हणताय गुरुजी आमच्याकडे पैसे टिकत नाही, आपल्याकडे पैसे राहत नाही, आपल्याला काय उपाय करायचे, सगळ्यात आधी उपाय तुम्ही हे करा, ते फाटले कपडे घालू नका. छान सांगितलं तुम्ही. दारिद्र्याला तुम्ही निमंत्रण देताय जर का तुम्ही असे कपडे घालून चालताय, तर असं सरांचं म्हणणं आहे. मला वाटतं प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. सर एवढं छान तुम्ही मार्गदर्शन करताय, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे. त्यांचे पण फोन यायला सुरुवात झाली. त्यांचे प्रश्न काय आपण समजून घेऊया. आपल्याला पहिला फोन आलेला आहे रामकृष्ण यांचा, यमतवाळमनं. बोला रामकृष्ण, तुमचा प्रश्न विचारा. 21/4/95. जन्म वेळ काय बेटा? जन्माचं गाव गवंडी. वेळ जन्म वेळ काय आहे तुमची? गवंडी. वेळ, जन्माची वेळ सांगाल का? हो हो हो. हा, रात्री 8:10 अशी काहीतरी आहे म्हणले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जन्म ठिकाण काय? गवंडी. ठीक आहे. प्रश्न तुमचा कोणाबद्दल आहे रामकृष्ण, काय सांगाल? हा माझ्या मुलाबद्दल आहे. हा. याच्या कॅरियर बद्दल तुम्हाला विचारायचं. हा, हम्म. तो नोकरी करणार की व्यापार करणार, कसं काय, त्याची जन्मतारीख मी लावली तर तो खूप कन्फ्यूज आहे की मला काय करायचं, मला नोकरी करू की व्यापार करू. कधी तो बोलतो तुम्हाला नोकरी करायच्या, कधी बोलतो तो व्यापार करायचा. याची कुंडलीमध्ये व्यापार करायचे खूप चांगले योग आहे. आणि ज्यांनी व्यापार केलं ना, त्याच्यामध्ये निश्चितपणे त्याला खूप सक्सेस भेटणार. आणि याचे स्वप्न पण खूप मोठे आहे. फक्त तो तुमच्या घरी जन्म घेऊन आला, पण त्यासारखे स्वप्न तो बघत नाही. त्याचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करायचं तर याला व्यापारच करावा लागेल. नंबर 2, अरे व्यापार करायचं, कुठला व्यापार करायचा तर कपड्यांचा व्यापार. आज विषय पण तेच चालू आहे. कपड्यांचा व्यापार करणं खूप योग्य आहे. नंबर 2, गाड्यांचा व्यापार पण तो करू शकतो. याची कुंडलीमध्ये शनीची खूप चांगली युती आहे, चांगला योग कारक ग्रह आहे शनी. म्हणून दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन 5 लाडूचा भोग लावायचं आणि हा प्रयोग 10 शनिवार करायचा. म्हणजे 5 लाडूचा भोग आणि 1 गोड तांदूळ हे नेहमीच ठेवायचं. आणि व्यापार सुरू करण्याचे चांगले योग आता सुरू झालेले आहे. म्हणून तुम्ही लगेच व्यापार सुरू करू शकतात. आणि त्याला सांगा, जर तो आता जॉब करत असेल तर थोडेफार दिवस तुम्ही जर लागला तर जॉब करू द्या, पण जुलैच्या आधी याचा व्यापार जर सुरू झाला तर खूप चांगला होईल. खूप खूप आशीर्वाद. नक्कीच गुरुजी, तुम्ही छान त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि कशा प्रकारे ते पुढे जाऊ शकतात त्याचा आपण मार्गही दाखवलाय. ते सगळ्यात महत्त्वाचे. प्रेक्षकांना त्याचीच तुमच्याकडनं अपेक्षा असते. पण आपल्या विषयाकडे परत येताना आपण कपड्यांविषयात समजून घेतोय. जसं तुम्ही फाटक्या कपड्यांचं सांगितलं, मी जसं म्हटलं की ते विकत घेतले जातात, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप काळ एखादे कपडे वापरतो आणि मग आपोआपच त्याला छिद्र पडायला लागतात. मग ज्योतिषशास्त्रानुसार अशा कपड्यांबद्दल काय सांगाल नेमकं तुम्ही प्रेक्षकांना? हो, हे तुम्ही एकदम बरोबर प्रश्न केला. मी पण खूप ऐकलेला आहे. लोक म्हणताय गुरुजी आमचे कपड्यांमध्ये स्वतः छिद्र पडत आहे, याचं कारण काय? त्याचं कारण फक्त एकच आहे. बाबा, तुमची कुंडलीमध्ये राहूची स्थिती नकारात्मक झालेली आहे. म्हणजे राहूचा दुष्प्रभाव आता सुरू झालेला आहे. तर राहूची नेगेटिव्ह एनर्जी, जर आता नेगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे कसं करताय, हा एक प्रश्न आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो. कधी कधी तुम्ही बघा, तुमच्या घरात तुमच्या कुटुंबामध्ये कोणी माणसं कधी कधी तुम्हाला खूप चांगला वाटतो, म्हणजे तो हसतोय, तो बोलतोय, तो तुम्हाला चांगला वाटतो. आणि त्या माणसाने जर राग काढला तर लगेच तो एकदम शत्रू सारखा वाटतं आपल्याला. तर याला म्हणतात आपण नेगेटिव्ह एनर्जी. म्हणजे जेव्हा तो हसतोय, तो बोलतोय, तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्याला
वाटते. आणि जेव्हा तो राग काढतोय, राग काढताना त्याच्यामध्ये आपल्याला नकारात्मक ऊर्जा दिसते. तसंच जर राहूची नेगेटिव्ह एनर्जी तुमची कुंडलीमध्ये सुरू झाली, मग समजला की तुमचे जे कपडे आहेत ते स्वतः त्यांच्यामध्ये छिद्र पडतात आणि स्वतः ते फाटून जातात. तर जर असं तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही राहूसाठी उपाय करा. राहूसाठी उपाय पण काय करू शकता, तो तुम्ही जसं चिडियां जे पंछी राहताना ते पंछींना तुम्ही बाजरा टाकू शकता. तुम्ही सप्तधान्य, याच्यामध्ये सप्तधान्य दान करणं हा खूप चांगला उपाय आहे. अमावस्येला तुमच्या वजनी बरोबर सप्तधान्य तुम्ही दान करू शकतात. आणि ज्या लोकांना, खूप काही लोक असे पण असतात त्यांच्याकडे जास्त पैसे राहत नाही, ते तुम्ही काय करा, तुमच्या जेवढा वजन आहे त्या वजनच्या जे दशमांश, म्हणजे जर तुमचा वजन 50 किलो आहे तर तुम्ही 5 किलो दान करू शकता. 5 किलो सतनाजा घ्या, संकल्प करा राहू देवसाठी आणि ते तुम्हाला असं फिरवून संकल्प सोडायचे आणि ते दान करायचे. असं केलं ना तर राहूची नेगेटिव्ह एनर्जीतून तुम्ही बाहेर पडू शकता. राहूची नकारात्मक ऊर्जा तुम्ही म्हटल्यानंतरच बऱ्याच जणांना भीती वाटली असेल, कारण राहू हा ग्रह पण असा आहे की त्याची भीती वाटते. पण जर आज कपड्यांच्या विषयी बोलतोय, बऱ्याच वेळा लोकांचं असं असतं की नवीन कपडे घेतात परंतु मग त्यांना माहिती नसतं नेमकं कुठल्या दिवशीपासून ते वापरायला सुरुवात केली पाहिजे. तर त्याचा काही योग असतो किंवा तसं स्पेसिफिकली काही सांगता येऊ शकतं? हो, जसं तुम्ही आता स्टार्टिंगला तुम्ही एक विषय सांगितला की आधी काय होतं की आपण दिवाळी आली, ठीक आहे, काही म्हणजे ऑकेजन आले, काही तुमचे वाढदिवस आहेत म्हणून तुम्ही ते नवीन कपडे घालता. आता काय एक ट्रेंड चालू आहे की ठीक आहे बाबा, आपलं जेव्हा मन आला की आपण नवीन कपडे आपण घेऊन आले आणि घातले. नाही, तसं नाही करायचं. कपड्यांमध्ये ऊर्जा राहते. म्हणजे जर तुम्ही पाहिला, तुमचा पूर्ण सन्मान, तुमची पूर्ण इज्जत ते कपड्यांमध्ये राहते आणि त्याच्यामध्ये ऊर्जा पण राहते. सगळ्यात आधी माणूस तुम्हाला बघतोय तर तुमची जे तुमचा ड्रेसअप सेन्स आहे ना, ते तुम्हाला, म्हणजे तुमची जे ओळख आहे ते तुमचा ड्रेसअप सेन्स आहे. तर जर तुम्हाला समोरच्या माणसावर तुम्हाला तुमचा प्रभाव दाखवायचा, तुमचा औरा निर्माण करायचा, तर तुम्ही नवीन कपडे शनिवारी, रविवारी, शुक्रवारी, सोमवारी तुम्ही घालू शकतात. आणि असं म्हणता, गुरुश्चंद्रो बुधा शुक्र शुभे वारा शुभ स्मृत, हे वार शुभ आहेत. दुसरा, जर काही ओकेजन आला, म्हणजे दिवाळी आली, दशहरा आला, तुमचा वाढदिवस आहेत, तर तुम्ही या दिवशी पण नवीन कपडे घालू शकतात. आणि कधी कधी असं पण होतं की बाबा आपल्या समोर धर्मसंकट आला, म्हणजे अमावस्या आली, आपल्याला नवीन कपडे घाले, तर काय करायचं? तर आधी तुम्ही एक काम करायचं, समाधान आहे, खूप मोठं समाधान आहे. तुम्ही काय करा, तुमच्या घरी देवी देवता ज्याची तुम्ही पूजा करताय त्या, म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही एक ड्रेस घ्या आणि तुमच्यासाठी घ्या. आणि एक ड्रेस म्हणजे एक कपडाचे 1.25 मीटर तुम्ही घ्या, पण तुमच्या पितरांसाठी नक्की घ्या. तर पितरांसाठी तुम्ही घेतला, तुमच्या देवांसाठी घेतला, आता तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता आणि तुम्ही घालू पण शकता. याचं समाधान आहे, ते समाधान करून तुम्ही घाला, काही हरकत नाही. नक्कीच. मला वाटतं सोप्या गोष्टी तुम्ही सांगताय, ज्या सहज करणं शक्य आहे लोकांना, आणि या गोष्टी छोट्या छोट्या जर का पाळल्या त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप चांगलं यश मिळू शकतं. आचार्यजी, खूप इंटरेस्टिंग आपण बोलतोय, सगळे मार्गदर्शन करतोय, आपण ही चर्चा सुरू ठेवूया, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय कपडे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायची या विषयाने आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमारजी. आचार्यजी, आपण या विषयाकडे येऊच या, परंतु आपल्याला प्रेक्षकांचे फोन थांबत नाहीत. पुढचा एक फोन आलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. आपल्या सोबत सध्या आहेत श्यामल कुमावतजी नाशिकवरनं. बोला श्यामल, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या मुलाबाबत विचारायचं. बोला बोला, विचारा. त्याची जन्मतारीख सांगा बेटा, जन्मतारीख बोला. हा, 2/10/92. आणि जन्मवेळ? सकाळी 7:30. जन्म ठिकाण? औरंगाबाद, संभाजीनगर. ठीक आहे. ओके. आता मला या मुलाबद्दल 2-3 विषय बोलायचे. नंबर 1, जर आजच्या 4 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर खूप चांगलं होतं सगळं काही आणि कॅरियरवर खूप लक्ष होतं याचं, पण आज याचं लक्ष कॅरियरवर नाही आहे. नंबर 2, याची पर्सनल लाईफ, जे याचे व्यक्तिगत जीवन आहेत ना, तो पूर्णपणे खराब झालेला आहे आणि अपमानजनक झालेला आहे. आणि तुम्हाला पण खूप काही गोष्ट तो अशी करणार की तुम्हाला पण त्याचा त्रास होणार आहे. पण पर्सनल लाईफमध्ये, स्पेशली मी सांगतो लग्नबद्दल
हा मुलगा असं डिसिजन घेऊ शकतो की तुम्हाला समाजमध्ये थोडासा अपमान हा तुम्हाला सहन करावा लागेल. तर असं काही झालेलं आहे का बेटा? हो झालंय झालंय. काय केलंय झालं? त्याने लग्न केलंय. लग्न केलंय यांनी? ते स्वेच्छाने लग्न केलंय? हा तो प्रेमविवाह झालाय त्यांचा. प्रेमविवाह. प्रेम विवाह केला. तर म्हणजे तुम्हाला या जे प्रेम विवाह केला तर तुमची सहमती नव्हती म्हणून तुम्हाला समाजमध्ये अपयश अवमानना ते भेटतं आणि तुम्हाला पण मान्य नाही आहे. हा खरी हो, गोष्ट आहे. हो. आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला आता पण जर असं वाटतं की बाबा तो परत येईल आणि असं होणार तसं होणार, तर मी तुम्हाला थोडासा स्पष्टपणे सांगू देतो, तो आज तुमच्या ऐकणार नाही. पण त्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात की कमी ते कमी आई वडिलांचं तर ऐकलं पाहिजे. तर तुम्ही उपाय करा, जे उपाय मी सांगतो तुम्हाला. नंबर 1, दर पौर्णिमेला चांदीचा छोटासा तुकडा घ्या. ठीक आहे, 10, 20, 30 रुपयाचा छोटासा तुकडा तुम्हाला भेटेल आणि तो चांदीचा तुकडा एक लोटामध्ये जल घ्या, जल भरा आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला घालायचा आणि तो दर पौर्णिमेला तुम्हाला शिव मंदिरमध्ये जाऊन महादेवची पिंडवर जल घालायचे. नंबर 1. नंबर 2, मुलाच्या नाव घेऊन संकल्प करा आणि तुमचे जे पूर्वज, जे तुमचे पितर आहेत, त्यांच्या नाव स्मरण करून त्या मुलाच्या वजनी बरोबर तुम्हाला तांदूळ अमावस्येला दान करायच्या. पण तुमचे पितरांच्या स्मरण करून संकल्प कसं करायचं? जल घ्या आणि जे तुमच्या मनोरथ आहे ते मनोरथ बोला की तुम्ही या मनोरथ पूर्ण करण्यासाठी हे काम करताय. तुम्ही असं जल फिरून घ्या आणि खाली जल सोडा तुम्ही आणि ते दान करून द्या. हा तुम्हाला अमावस्येला करायचा. तुम्ही हे दोन्ही उपाय, 5 पौर्णिमा उपाय करा तुम्ही आणि 1 अमावस्या हे उपाय करा. निश्चितपणे तो मुलगा तुमच्या ऐकणार आणि नंतर जसं तुम्हाला वाटतं की असं व्हावं तसं होणार. ठीक आहे, खूप खूप आशीर्वाद. नक्कीच. आचार्यजी, आपण आपल्या परत एकदा विषयाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं की कपडे आपण वापरताना काय काळजी घेताना? बऱ्याच वेळेला काय होतं, घरामध्ये कपडे जुने झालेत आणि पडून राहिलेत तर ते गाडी पुसण्यासाठी, घराची साफसफाई करण्यासाठी बायकाच प्रामुख्याने असे वापरतात. तर मग ते ज्योतिषशास्त्रानुसार कितपत योग्य आहे किंवा नाहीच करायचंय, काय सांगाल? कपडा शुक्र कारक ग्रह, म्हणजे शुक्रची एनर्जी कपडामध्ये असते. राईट. जर तुम्ही तुमचे जुने कपडे, फाटके कपडे तुम्ही जर असं वापरता, म्हणजे गाडी पुसताय तुम्ही, घरी पुसताय तुम्ही, म्हणजे तुमचा शुक्र तो खराब होणार. ओके. शुक्रची एनर्जी वाया जाणार. शुक्र म्हणजे काय? वैभव. शुक्र म्हणजे काय? लक्ष्मी. शुक्र म्हणजे काय? सुख. शुक्र म्हणजे काय? संपत्ती. शुक्र म्हणजे काय? लक्झरी. जे तुम्ही जीवन जगता आज, मोठी गाडी, मोठा बंगला आणि हे जे सगळं जे तुमच्याकडे वैभव आहेत ते सगळं शुक्र आहे. तर आपल्याला हे वाया घालायचं नाही. तुम्ही कपडे दान करा. हे करणं म्हणजे गाडी पुसणं किंवा घरची फरशी पुसणं हा एकदम चुकीचा आहे. तसं करायचं नाही. त्या कपड्यांमध्ये तुमची एनर्जी राहते आणि मी परत सांगतो तुम्हाला, दान करायच्या अगोदर पण कपडे तुम्ही एकदा क्लीन करून घ्या, मग दान करा. आता तुम्ही मगाचपासून म्हणते तसं एकदम छोटे छोटे पण सोपे उपाय देताय मला वाटतं, त्यामुळे त्यांना ते करणं पण स्वाभाविक आणि शक्य आहे. पण त्याच अनुषंगाने जाता आता मला तुम्हाला हेच विचारायचं की भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून तुम्हाला आज पाहणारे ऐकणारे अनेक असंख्य प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार? एक संदेश म्हणून काय द्याल जाता? मला एकच सांगायचं फक्त की तुम्ही जे कपडे तुम्ही घालता, जे आज विषय होता आपला, तुम्ही एकदा आज जेवढी तुम्हाला नियमावली सांगितली तुम्ही एकदा फॉलो करा आणि तुम्हाला स्वतः कळेल की आपल्या आयुष्यात काय बदल झालेला आहे. नंबर 2, जे लोक फाटके कपडे आतापर्यंत घालत होते, एकदा तुम्ही ते परिवर्तन पण स्वतःमध्ये तुम्ही एकदा आणून घ्या. तुम्हाला स्वतः कळणार की कितकं बदल तुमच्या आयुष्यात घडणार. आणि नंबर 3, कपडे वापरताना तुम्ही वार तिथी याच्या पण लक्ष द्या. आणि सगळ्यात शेवटचा विषय की खूप काही लोक असे असतात की आपले जे कपडे कामाचे नाहीये ते कपडे लोक दान करताय. तर मला हे सांगायचं, हा एकदम चुकीचा आहे. तुम्हाला
म्हणजे जर कपडे काही कामाचे नाहीये, ते पूर्ण रूपेण फाटले किंवा ते तुम्हाला स्वतः वाटतं बाबा हे कपडे काही कामाचे नाही आता, आणि ते कपडे जर तुम्ही दान करताय तर तुमच्याकडे नेगेटिव्ह एनर्जी परत येत आहे. तर असे कपडे पण तुम्ही दान करू नका की लोकांचे ते काम येणार नाही. तर तुम्ही यासारखे कपडे दान करा की ठीक आहे तुमचे जुने कपडे झाले ते तुम्ही दान करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण असे कपडे तुम्ही दान करू नका जे तुमचे काम येणार नाही. आणि सोबत या सगळी विषय वस्तू जर तुम्ही लक्षात ठेवली तर 100% तुमच्या आयुष्यात बदल घडणार. तर तुम्ही खरंच छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की या छोट्याशा गोष्टी जरी त्यांनी फॉलो केल्या तर त्यांच्या आयुष्यात खरंच खूप चांगला आणि मोठा बदल घडून होताना दिसतोय आणि आपल्याला. तर आचार्यजी तुम्ही आज इथे आलात, एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही इथे येऊन केलं त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांना खूप खूप आशीर्वाद. ओम श्रीर्वर्चस्वमायुष्यमार्गं माविदचनं मयि ते धनं धान्यं पशुं भवपुत्रां संवत्सरं दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर या विषयासह गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.